नमस्कार. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर साधी सोपी गोष्ट. माझ्या पहिल्या मागील व्हिडिओमध्ये आपण बघितलं की सध्या जे युद्ध चालू आहे USA इस्रायल वर्सेस इराण, ज्याला आपण तिसरं महायुद्ध देखील बोलू शकतो, त्याच्यामुळे आपल्याकडे जे ऑइल आणि गॅसवर काय परिणाम होईल, काय होतो आहे, तर हे आपण एक बघितलं. जस्ट आपण एक अंदाज घेतला की कुठून येतं, काय येतं. तर लकीली आज आत्ता आपल्यापर्यंत सगळं नीट आहे. आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आपला देश पुढे जात आहे. काहीच ऑइल और गॅसचा आत्ता तरी काही इश्यू नाही आहे. सो अशाच अजून दोन गोष्टी आहेत ज्याचा आपल्यावर परिणाम होऊ शकतो युद्धामुळे, तर त्या आहेत सोनं आणि चांदी. तर याचा अर्थ असा आहे आत्ता की युद्धामुळे ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्यांच्यावर सारखा सारखा एक प्रकारचा लोड येतो. जसं की आता आपण बघायला गेलो तर ऑइलमुळे, ओके, ऑइलचा एक इफेक्ट असतो की आपण जेव्हा हे करतो, स्पिल ओव्हर इफेक्ट बोलतात त्याला, स्पिल ओव्हर इफेक्ट. ओके, सो आता ऑइलवर जो परिणाम होतोय, ओके, त्याच्यामुळे त्या इश्यूमुळे आज सगळ्या आता जी कंपनीज आहेत ज्यांचा प्रॉफिटवर शेअर मार्केट डिपेंड आहे वगैरे, तर त्यांच्यावर हा परिणाम होतो. ते इनपुट कॉस्ट त्यांची वाढते. जसं की ऑइल, सगळ्यांसाठी ऑइल हे कंपल्सरीच आहे ऑलमोस्ट बघायला गेलं तर, ऑइल अँड गॅस. तर त्याच्यामुळे त्या कंपनींवर प्रेशर येतो आणि त्यांचं जे प्रॉफिट आहे ते वगैरे कमी होतं. दुसरी गोष्ट जर आता बघायला गेलं तर रिअल इस्टेट, दुबईचं एक्झाम्पल आहे की आता वॉरमुळे तिकडे रिअल इस्टेटवर प्रेशर येऊ शकतं. तर युद्धामुळे किंवा नैसर्गिक आपत्ती, मानवनिर्मित आपत्ती यामुळे काय होतं, लोकांचा जो सोने आणि चांदी यांच्याकडे बघण्याचा कल आहे तो बदलून जातो. तर आता आपण बघूया की जे लोक इन्व्हेस्टमेंटसाठी सोनं आणि चांदीचा वापर करतात ते काय करतात, किंवा त्यांचा काही असा फॉर्म्युला आहे की ते काय करतात, कॅल्क्युलेशन हे आपण बघूया. आपण नॉर्मली काय करतो, जसं आता गुढीपाडवा झाला, दसरा, अक्षय तृतीया, ह्या दिवशी नॉर्मली आपण सोनं खरेदी करतो. किंवा आपल्या घरात काही मंगल कार्य असेल, लग्न, बारसं, अजून काही असेल तर आपण सोनं चांदी खरेदी करतो. पण ज्यांचं ऑब्जेक्टिव्ह हे फक्त इन्व्हेस्टमेंट आहे ते लोक असे बरेच काही फॉर्म्युले आहेत, पण त्यातला एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे ज्याला बोलतात फॉर्म्युला ऑफ 80-50. हा फॉर्म्युला ते एकदा बघतात यूज करून. हा काही असा फॉर्म्युला थंब रूल 100% वाला नाही आहे, ओके, की याच्यामुळे सगळे पुढचं त्यांना डिरेक्शन मिळतं किंवा असं नाही आहे. पण हा वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे. ओके, तर आता आपण बघूया की हा फॉर्म्युला काय. ह्याच्यात काय बोललं जातं, सोन्याची किंमत, ओके, आता हे सोनं आहे, सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत याचा जर भागाकार केला तर जर रेशो हा 80 आला किंवा त्याही पेक्षा जास्त, ओके, तर असं म्हटलं जातं की आतापर्यंत आणि आजपर्यंत सोन्याचा परफॉर्मन्स आहे हा चांदीपेक्षा चांगला दिसतोय. कारण ची व्हॅल्यू जेव्हा 80 पटींनी वाढेल तेव्हा ती कुठे सोन्याच्या जवळ येईल. तर ह्याच्यात असं डिरेक्शन असतं की कदाचित आता सोन्याने खूप पुढेपर्यंत प्रगती केली आहे, ओके, 80 पर्यंत गेला म्हणजे, तर पुढील काळात कदाचित चांदी ही जास्त प्रोग्रेस करेल. याचा अर्थ असा नाही की त्या 80च्या वर, ओके, की 80च्या वर असेल तर जाणारच नाही, किंवा हे 90-100 पर्यंत देखील जाऊ शकतं. आणि जेव्हा चांदीचा असेल भाव काही, तर तो देखील याच्या खाली 50च्या खाली देखील येऊ शकतो. तर तेच आहे, हा काही फायनल थंब रूल नाही आहे, पण वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट रूल आहे. तर चांदी, आता जर ह्याचा भागाकार केला आणि हे समजा 50च्या खाली आलं, समजा याचं उत्तर 30 आलं, 50च्या खाली आहे, याचा अर्थ काय आहे, सोने आणि चांदी हे रिलेटिव्हली चांगला परफॉर्मन्स देत आहेत. तर आता चांदीचा परफॉर्मन्स जर सोन्यासोबत कम्पेअर केला तर चांदीचा परफॉर्मन्स सोन्यापेक्षा चांगला दिसतोय. मग आता पुढील काळात सोनं कदाचित बेटर परफॉर्मन्स देईल चांदीपेक्षा, असं मानलं जातं. आता ह्याच्यात तुम्ही बोलाल की 1 वर्षापूर्वी 70,000 80,000 अशी सोन्याची किंमत होती आणि आता ती 1,50,000 झाली आहे. तर सोनं वाढलंच आहे, करेक्ट आहे, पण त्याचं असं काही आपल्याला एक बेस पॉईंट नाही आहे कम्पॅरिझनसाठी. सो इकडचं जे कम्पॅरिझन आहे ते रिलेटिव्ह कम्पॅरिझन आहे. म्हणजे सोनं आणि चांदी यांचा परफॉर्मन्स कसा चालू आहे आणि त्याची कॉस्ट काय होऊ शकते
याचं त्याच्यात फक्त कॅल्क्युलेशन आहे. तर आत्ता जो आज रेट चालू आहे, आपण अप्रॉक्स रेट बघूया. आत्ता सोन्याचा काहीतरी आपण इझी कॅल्क्युलेशनसाठी आत्ता 1,50,000 आहे. ओके, आणि चांदीचा आहे 2,500. हा 10 ग्रॅमचा आहे. तर आत्ता बघितलं तर एक अप्रॉक्स 60च्या जवळ येतो याचं उत्तर. तर ह्याच्यात आत्ता ना हे 80पेक्षा जास्त आहे, ना 50पेक्षा कमी आहे. याचा अर्थ दोन्ही सोनं आणि चांदी हे एकाच डिरेक्शनमध्ये चांगल्या पद्धतीने मूव्ह करत आहेत असं दिसतंय. सो याला वेट अँड वॉच पिरियड असं देखील म्हटलं जातं. आता आपण हा आज जास्त डिस्कस करतोय कारण युद्ध हे खूप चालू आहेत. तर आता आपण बघूया की हिस्टॉरिकली जेव्हा असं काही झालंय, मानवनिर्मित किंवा नैसर्गिक आपत्ती आली आहे, तेव्हा सोन्याचा परफॉर्मन्स कसा होता. आता हा ग्राफ बघा, ह्याच्यात पहिले 2 महायुद्ध दिसत नाहीयेत आपल्याला. आता हे बघा, या दशकात एकदम फ्लॅट आहे. हे नुसतं इन्फ्लेशनमुळे थोडंसं तर रेट वाढणारच. तर तेवढंच दिसतंय फक्त इन्फ्लेशन, आणि असं काही जास्त इकडे थोडंसं जास्त आहे, नंतर इकडे थोडं जास्ती आहे. हे बघायला गेलं तर तसं एकदम इन्फ्लेशनचा जो 6, 7, 8, 9% जेवढं असेल त्या रेटने तो वाढतोय. पण जर हा 2000 ते 2010, हे 2008-9 लेमन ब्रदर क्रायसिस तर इथपर्यंत याच्यात एक सोन्याने तशी खूप मोठी झेप घेतलेली दिसते. त्यानंतर पुढील 10 वर्षात बघायला गेलात तर सोनं हे 28 ते 30 हजारांनी वाढलंय. सो लॉंगेस्ट जर आपण बघितलं और हायेस्ट स्पाइक बघितला तर तो हा आहे. याच्या 2008-9 नंतर कोविडची सगळीकडे कोविड-19 रोग पसरलेला, त्यानंतर हे तर ते आहे की जेव्हा ते झालं, ओके, त्याच्या आधी पण काही काही गोष्टी चालू होत्या. त्यानंतर हा डेटा फक्त 2025 पर्यंतच आहे. ओके, तर याच्या 4 वर्षात रशिया युक्रेन युद्ध हे देखील चालू होतं. तर आत्ता 2025 पर्यंत या 5 वर्षातच ह्याचा भाव 25 हजारांनी वाढला. आणि आता जर गेला 1 वर्ष तुम्ही बघितलं तर आजचा रेट आहे 1,50,000. तर ते रशिया युक्रेन वॉर प्लस USA, इस्रायल आणि इराण वॉर यामुळे जर बघायला गेलं तर ह्या 6 वर्षातच ऑलमोस्ट ट्रिपल झालाय सोन्याचा भाव. तर अशा वेळेला हा थोडा अभ्यास करून आपण सोनं किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करावी, अशी माझी तुम्हाला सजेशन बोलू शकता, सजेशन आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. जर तुम्हाला हे कन्सेप्ट साधा सोपं करून मी समजवलं असेल तर मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि यापुढे आता तुम्हाला कोणती कन्सेप्ट जास्त साधी सोपी करून बघायला आवडेल ते कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.